तर मित्रांनो, 23 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. पण हा पण जो शब्द आहे त्या पणमध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. पण या शब्दामध्ये अनेक प्रश्न आपल्या समोर येत आहेत. कोणकोणते प्रश्न आहेत, कशा पद्धतीचे अडथळे आहेत आणि 23 नोव्हेंबरचा हा जो मुहूर्त शोधलेला आहे तो प्रत्यक्षात अंमलात येऊ शकतो का? प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकते का? की आत्तापर्यंत आलेल्या JR प्रमाणे, आत्तापर्यंत आलेल्या सूचनांप्रमाणे, आत्तापर्यंत आलेल्या निर्णयांप्रमाणे ही तारीख देखील फसवी ठरते, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, 23 नोव्हेंबर नंतर शाळा सुरू करायच्या आहेत म्हणून विद्यार्थी उत्साही पण पालकांना धास्ती आहे. कशामुळे? तर शासनाने एका बाजूला शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना 50% परमिशन देणे जाणारे, 50% विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकणार आहेत. पण आलेल्या विद्यार्थ्यांना पालकांची परमिशन घेऊन यायची आहे. पालकांचं हमीपत्र आवश्यक असणार आहे. आम्ही स्वतः विद्यार्थ्यांना पाठवायला तयार आहोत असं पालकांची हमी ह्या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यामुळे पालकांना धास्ती की शासन त्यासाठी स्वतःचं जबाबदारी झटकतंय. शाळा महाविद्यालय देखील त्यांची जबाबदारी झटकणार आहेत. विद्यार्थ्यांना घरी बसून बोर झाले, ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आलेला आहे. परंतु प्रत्यक्षात जर महाविद्यालयात जायचं असेल तर पालकांची हमीपत्रे घेऊन जावी लागणार आहेत. त्यामुळे हा एक प्रश्न ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे की कशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळता येणार आहे. प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा ऑनलाईन शिक्षण जे घेतलं ते थोडं वेगळं होतं. विद्यार्थ्यांना त्यामध्ये अडथळे येत होते. म्हणून आता 23 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू. पण पुन्हा एकदा उर्वरित शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक आता फक्त शिकवणार का? हा एक प्रश्न आहे. मुख्याध्यापक संघाकडून अशी मागणी करण्यात आली की आता 12वीच्या परीक्षेनंतर सुमारे 40 दिवस उत्तरपत्रिका तपासणीचे काम केल्यानंतर आता 12वीचा निकाल 10 जूनपूर्वी जाहीर करणे शक्य होते. त्यामुळे पुढील आता काळात शिक्षकांकडून केवळ फक्त अध्यापनच केलं जाईल. विज्ञान प्रदर्शन असेल किंवा तुमची चर्चासत्र असतील, इतर जे काही आहे ते कुठलेही कार्यक्रम राबवले जाणार नाहीत. फक्त शिकवण्याचंच काम शिक्षकांकडून केलं जाईल. अशा पद्धतीची एक चर्चा समोर येत आहे. म्हणजे भविष्यात शिक्षकांकडून केवळ अध्यापनावरच भर दिला जाणार आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या तर राज्याच्या माध्यमिक शिक्षक संचालक कार्यालयाने अद्याप शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू होणार याबाबत कोणतीही स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये देखील संभ्रम आहे. आत्ताच दिवाळीनंतर सुरू झाल्यानंतर किती वेळामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, केव्हा परीक्षा होणार आहेत, शैक्षणिक वर्ष नेमकं कुठं, आत्तापर्यंत 10वीचे आणि 12वीचे परीक्षा संपल्यानंतर 12वीचा निकाल 10 जूनपूर्वी प्रसिद्ध करण्यासाठी न्यायालयाचे आदेश आहेत. मग आत्ताही ते शक्य आहेत का? आत्ताच एक न्यूज येऊन गेली की मेपूर्वी परीक्षा घेणं अशक्य. मग मेमध्ये जर परीक्षा झाली तर 10 जूनला रिझल्ट कसा लावायचा? अशा अनेक प्रश्न ह्या नंतर देखील निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू. पण पुन्हा एकदा प्रश्न येतोय की शाळा सुरू करत असताना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र आलेलं आहे की राज्य संस्थांचं की तुम्ही शाळा सुरू करायला सांगताय, पण त्यासाठी ज्या अटी सांगितलेल्या आहेत, ते नियम सांगितले, त्या नियमांसाठी रोज शाळा निर्जंतुकीकरण करणे, बाकीच्या सुखसुविधामध्ये वाढ करावी लागणार आहे. रोज त्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी वेतनाव्यतिरिक्त म्हणजेच पगाराव्यतिरिक्त अनुदान ह्या कामांसाठी शाळांना मिळालं तरच शाळा सुरू करता येणं शक्य आहे. नंतरच शाळा सुरू करा, आधी ते अनुदान द्या, तर आम्हाला ह्या सगळ्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देता येतील. या अनुदानाचं काय याच्याविषयी देखील कुठली स्पष्टता नाही. त्यामुळे शाळांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालेले आहेत. एका बाजूला खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि दुसरीकडं 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी
घोषणाही करीत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये कोरोनामुळे शाळेचा जी पूर्वतयारी करण्यासाठी शाळेमध्ये जे काही गोष्टी लागणार आहेत त्यासाठी अनुदानाची मोठी गरज पडणार आहे. अशी दुविधा मनस्थिती, एका बाजूला मुख्यमंत्रीच म्हणतायत की लाट येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे. म्हणून हे देखील काही प्रश्न आपल्यासमोर येऊन जातात. शाळा सुरू होणार, परंतु शाळा फक्त 9वी ते 12वी या विद्यार्थ्यांच्याच आणि त्याही 50% विद्यार्थ्यांच्याच सुरू होत आहेत. मग त्यामुळे देखील अनेक प्रश्न पुन्हा निर्माण होतात. हे अभ्यासक्रम पूर्ण कसे करायचे, ऑनलाईन कसे द्यायचे, ऑफलाईन कसे द्यायचे. ऑनलाईनमध्ये जो प्रॉब्लेम होता म्हणून ऑफलाईन आपण सुरू करतोय, पण ऑफलाईन पण सगळ्या विद्यार्थ्यांना परमिशन नाही. मग ते कशा पद्धतीने शाळा महाविद्यालयात येऊ शकते, यांचं कसं नियोजन करायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यानंतर महाविद्यालयीन SOPची देखील ह्या ठिकाणी प्रतीक्षा आहेत. म्हणजेच यांच्याकडेही महाविद्यालय सुरू करण्यासाठीच्या कुठली सूचना नाही आहेत. मग महाविद्यालय सुरू करायची का, हाही प्रश्न निर्माण झाला आहे. 9वी ते 12वीचा उल्लेख केला आहे, परंतु पुढच्या शिक्षणांचं काय, महाविद्यालय सुरू करायची का, हा प्रश्न आहे. ती सुरू करायची असतील तर त्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम, कमी केलेला अभ्यासक्रम 25% करायचा आहे की कशा पद्धतीने करायचा आहे, या विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील काही सूचना विद्यापीठ आयोगाकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे इथंही पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत. पालकांचे हमीपत्र सांगितले, तेही पुन्हा प्रश्न निर्माण करते, कशा पद्धतीने याला सामोरं जायचं. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला ह्या 23 नोव्हेंबरच्या मुहूर्तानंतर समोर येत आहेत आणि यावरती कशा पद्धतीने सोल्युशन निघणार हे आपल्याला भविष्यात येणारा काळच या ठिकाणी सांगू शकतो. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होत आहेत. पाहूयात कशा पद्धतीने आपण या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.